नमस्कार. आज मी अशा एका नात्याबद्दल बोलणार आहे ज्याला कोणत्याही रक्ताच्या गाठीची गरज नसते. ते नातं म्हणजे मैत्री. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात, पण काही अशी असतात जे मनात कायमचे घर करून राहतात. अशीच एक मैत्रीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी सुरू होते एका कॉलेजच्या बेंचवरून. चला तर गोष्टीला सुरुवात करू मग. रिया, नेहा आणि प्राची 11वीत एकत्र आल्या आणि 12वी येईपर्यंत कॉलेजचा शेवटचा बेंच त्यांच्या हक्काचा कट्टा झाला. मधल्या सुट्टीत एका डब्यावर तुटून पडणे, प्रॅक्टिकलच्या वेळी एकमेकींची जनरल्स कॉपी करणे आणि लेक्चर बँक करून चहाच्या टपरीवर तासनतास मारलेल्या गप्पा, हेच त्यांचे ते जग होते. 12वीचे वर्ष म्हणजे करिअरचे दडपण. बोर्डाची परीक्षा जवळ आली तसे टेन्शन वाढू लागले. रिया अभ्यासात हुशार होती, पण नेहा आणि प्राची अजूनही थोड्या कॅज्युअल होत्या. एका संध्याकाळी कट्ट्यावर बसलेल्या असताना रिया थेट म्हणाली, "मुलींनो, जरा सिरियस व्हा गं. 12वी आहे आपली. रिझल्ट खराब लागला तर आयुष्यभर पश्चाताप होईल." नेहाला तिचे हे थेट बोलणे टोचले. ती चिडून म्हणाली, "तू हुशार आहेस ना, मग स्वतःच अभ्यास कर ना. आम्हाला शहाणपणा शिकू नकोस." या छोट्याशा वादाने तिघींमध्ये मोठा अबोला धरला. तो शेवटचा बेंच आता शांत झाला होता. एकमेकींशिवाय राहणे जमत नव्हते, पण कोणीच इगो बाजूला ठेवायला तयार नव्हते. पाहता पाहता मार्च महिना आला आणि बोर्डाचा शेवटचा पेपर संपला. सगळे विद्यार्थी ओरडत, आनंद साजरा करत वर्गाबाहेर पडत होते. रियाने आपली बॅग भरली आणि ती वर्गाबाहेर जाऊ लागली. तिने वळून त्या कोऱ्या बेंचकडे पाहिले. तिथे नेहा आणि प्राचीची बॅग अडकवून उभ्या होत्या. तिघीच्याही डोळ्यात कॉलेज संपल्याची आणि आता आपण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्याची साफ भीती दिसत होती. नेहाने पुढचे मागचे काही न विचारता पुढे होऊन रियाला घट्ट मिठी मारली. प्राचीही त्यात धावत जाऊन सामील झाली. कोणतीही माफी न मागता ते एका मिठीने मागचे सगळे वाद एका सेकंदात मिटून टाकले. रिझल्टनंतर रिया इंजिनिअरिंगला गेली. नेहा दुसऱ्या शहरात मेडिकलच्या शिक्षणासाठी गेली आणि प्राचीने मात्र फॅशन डिझायनिंग सुरू केले. आज या गोष्टीला कितीतरी वर्षे झाली. तिघीचेही रस्ते बदलले, पण आजही रात्री कितीही वाजता कोणाचाही फोन आला तरीही तिघी एका रिंगमध्ये फोन उचलतात. 12वी संपली, पण त्यांची ती बेंचवरची मैत्री मात्र कधीच संपली नाही. आज तिघी आपापल्या आयुष्यात सेट आहेत, पण त्यांची ती मैत्री आजही तीच आहे जी 12वीच्या वर्गात होती. या गोष्टीवरून मला एवढंच सांगायचं आहे की करिअरच्या शर्यतीत कितीही पुढे जा, पण ज्यांनी आपापल्या कॉलेजच्या दिवसात सांभाळलं ते मित्रमैत्रिणींना कधीच विसरू नका. कारण मित्रमैत्रिणी आहेत तरच आयुष्यात खरे रंग आहेत. धन्यवाद.
तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत, लहान मुलासोबत नक्की शेअर करा. अशाच नवीन नवीन सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन आणि छान गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.